नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सुदर्शन रामदास क्षीरसागर. वरद कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट म्हणून दाखवणार. गोष्टीचे नाव आहे लबाड लांडगा. एका काळी एक लांडगा होता आणि एक बकरी होती. बकरीला 5 पिल्ले होते. लबाड लांडगा बकरीच्या पिल्ल्यावर नजर ठेवायचा. बकरी गेली की घुसा बघायचा. एका दिवशी बकरी फळा आणाय गेली. मग तिच्या पिल्लांना सांगून गेली, मी आल्याशिवाय कोणी दार उघडू नये. तर त्या पिल्लांनी म्हणली बकरीला, तू आलेले आम्ही कसं ओळखणार? ती म्हणली, मी हे गाणं म्हणेन. दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. मी अशा आवाजात गाणं म्हणेल तेव्हाच तुम्ही दार उघडा. एक लबाड लांडगा खिडकीतून सगळं ऐकत होता. मग ती बकरी फळ आणाय गेली तेव्हा ते लबाड लांडगा आला. गाणं म्हणू लागला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. सगळे पिल्ले म्हणले, चला चला आई आली, दार उघडू. सर्वात लहान पिल्लू म्हणाल, आई एवढ्या लवकर कशी येणार? म्हणून त्यानं दरवाजाच्या सांधीतून वाकून बघितलं तर त्याला काळे पाय दिसले. छोटा पिल्लू म्हणाला, तू आमची आई नाहीस. तुझे पाय काळे आहेत, आमच्या आईचे पाय तर गोरे आहेत. म्हणा की लबाड लांडगा गेला, गिरणीतल्या पिठात पाय बुडून आला. डबल म्हणला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी खाऊ घेऊन आली. मग सर्वात छोट पिल्लू म्हणाले, ते सर्व म्हणाले, चला आता आई नक्की आली असेल, दार उघडू. तर सर्वात छोट्या पिल्ल्यानं म्हणले, ही आपली आई नाही, आपल्या आईचा आवाज तर खूप गोड आहे, त्याचा तर खूप बेसूर आहे. मग तो लांडगा गेला, मध खाऊन आला. मग म्हणाला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. मग सर्व पिल्ले म्हणाले, आई आली असेल, आता नक्की दार उघडा. तिचे पाय बी पांढरे आहेत आणि आवाज पण खूप गोड आहे. असं म्हणून सर्व लहान पिल्लू म्हणाला, आई नसेल. आता सर्वांनी उघडलं. मग ते लांडगा म्हणाला, मी खाऊ घेऊन आलो, तुम्हालाच खायला आलो. मग ते लांडगा आत शिरला. सगळीकडे धावपळ पडाली. कोणी टोकरी खाली, कोणी सुपा खाली, कोणी पंगा खाली. आणि एक लहान पिल्लू, त्याला काहीच कळत नव्हतं, ती चुलीत जाऊन बसलं. मग ना ते लबाड लांडगा त्या टोकरी खालच्या दोन्ही पिल्ल्याला आणि पणगा खालच्या दोन्ही पिल्ल्याला घेऊन गेलं. आणि त्यानं चुलीतल्या पिल्ल्याला त्याचं लक्षच गेलं. मग तिथं चुलीतलं तिथंच राहिलं. मग त्याची आई आली, घर उघडं आणि सामान अस्तपुस्त पाहून धावत आली. त्याची आई रडक्या आवाजात म्हणली, बाळांनो, तुम्ही कुठे आहात? मग ते सर्वात लहान पिल्लू म्हणाले लढत लढत, आई तो लबाड लांडगा येऊन सगळ्याला घेऊन गेला. मग नाही की ती बकरी आणि ते लहान पिल्लू त्यांना हुडकू लागलं. मग नाही की एका लबाड लांडगा दिसले, त्याला घुरू लागला. ते मग नाही की तिथं गेले. त्यानं सगळ्या एका बोरीत हे पिल्ल्याला बांधून ठेवलं होतं. त्यानं म्हणजे बोरी काढली आणि त्याच्यामध्ये सगळ्या पिल्ल्याला बाहेर काढलं. सर्वात लहान पिल्ल्याने एक छोटा दगड आणून टाकला आणि सगळ्या पिल्ल्याने आणून टाकला.
मग नाही की मग त्यानं बांधून टाकली ती बोरी. मग ते लबाड लांडगा झोपेतून उठला की मग निघायला लागला. म्हणाला ही पिल्ले किती जड आहेत, आज खायला मात्र माझी मेजवानीच आहे. मग नाही की ते बकरी आणि तिचे पिल्ले ते झाडामागे लपून बघू लागले. त्याला ताण लागली की मग ते पाणी प्याय गेले नदीत. आहो मग ते नदीत रस पडलं भटकुनिया आणि वाहून गेलं. आणि बकरी आणि त्याचे पिल्ले हसू लागले. धन्यवाद. अभिनंदन.